कमळीच्या आजच्या भागात काय झालं ते पहा. सायबा म्हणतो, आपण जे काही करणार ते ऋषीला सांगायला पाहिजे होतं. आपल्याला ऋषीची गरज होती. तू त्याला सांगितलं असतं तर तो थांबला असता. नाहीतर आपणही पुढे ढकलायचं का? कमळी म्हणते, नाही, नयनतारा मॅडमनी ऋषीवरती जबाबदारी टाकली आहे. मला नाही वाटत त्यांनी ती मोडावी. आता कुठे ते मायलेक एकत्र यायला लागलेत. मला त्या दोघांच्या मध्ये नाही यायचं. त्यांना भीती वाटते की ऋषी सर नसतील तर आपला सपोर्ट कमी होईल. पण आता उद्या संध्याकाळी 5 वाजता जे होईल ते होईल. रितेश सरपोतदारला दाखवणारच विद्यार्थ्यांची ताकद काय असते ते. तिकडे दुसरीकडे विजेता क्लासेसमध्ये रितेश सरपोतदार सतत विचार करत असतो की कमळी उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काय करू शकते. नंतर महाजनांच्या घरी महाजन आजोबा तोडकं बोलतात. हे पाहून रागिनी आणि कामिनीची बोलतीच बंद होते. कामिनीला आता भीती वाटायला लागते. हे जर बोलू लागले तर आपली सगळी पोलखोल होईल. त्यामुळे ह्यांना परत नाजून ह्यांची बोलती बंद करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कामिनी आणि सरोज थोडक्यात चुकामुक होते. आता कामिनी सरोजला पाहते की काय अशी उत्सुकता निर्माण झालेली असते, पण कामिनी सरोजला न पाहताच पुढे निघून जाते. रितेश सरपोतदारची माणसं सरोजला गाडीत घालून जबरदस्तीने घेऊन जातात. कमळी आणि निंगीला याची काहीच कल्पना नसते. नंतर दुसरीकडे बँकमधला एक माणूस चोरून कामिनी आणि रागिनीला अन्नपूर्णाने बनवलेलं विल दाखवतो. त्यामध्ये अनिकाच्या नावावर फक्त 30 लाखाची एफ.डी. आणि घर असल्याचं पाहून त्या दोघींना मोठा धक्का बसतो. रागिनी म्हणते, ही अनिका तरी हे फक्त 2 महिन्यात संपवून टाकेल ग, तिला काहीच डोकं नाही. कमळी आणि निंगी सरोजवर हरवल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात. मात्र पोलीस त्यांना सांगतात, 24 तासांच्या आत मिसिंगची तक्रार नोंदवता येणार नाही. तुम्ही 24 तासानंतर पुन्हा या. हे ऐकून कमळी आणि निंगी चिंतेत पडतात. तिथून त्या बाहेर पडल्यानंतर अचानक समोर रितेश सरपोतदार येतो आणि म्हणतो, चेहऱ्यावर 12 का वाजलेत, काय झालं? तो पुढे म्हणतो, मी ऐकलं तुझी आई हरवली. खरंच तुझी आई हरवलीये का? की कोणी तिला किडनॅप केलंय? रितेश सरपोतदार कमळीला बजावतो, तू आत्ता घरी जा आणि घरीच थांब. रात्री बरोबर 8 वाजता तुझी आई घरी येईल. हे ऐकताच कमळी संतापून म्हणते, येणार माझी आई. तिला जर काही झालं ना तर तुला इथेच उभा चिरून ठेवील. रितेश सरपोतदार कमळीला धमकावत म्हणतो, रात्री 8 वाजेपर्यंत घराबाहेर पडायचं नाही. जर घराबाहेर पडलीस तर तुझी आई तुला पुन्हा कधीच दिसणार नाही. तू तिला गमावून बसली असशील. तुम्हाला काय वाटतंय, कमळी घराबाहेर पडेल का? नक्की कमेंट करून सांगा.